श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर सगळं कळून सुद्धा न कळल्यासारखं वागण्याची कला ही आत्मसात करावी लागत असते. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया दिली तर मन हे कायमचं थकलेलं राहतं. काही प्रश्नांची उत्तरं माहीत असून सुद्धा शांत राहणं हे खऱ्या समजुतीचं लक्षण असतं. आयुष्यात सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत हे स्वीकारणं सुद्धा गरजेचं आहे. ज्या गोष्टी बदलता येत नाहीत त्यांच्यावर राग करण्यापेक्षा हसत पुढं जाणं हे शहाणपणाचं ठरत असतं. श्रोतेहो, राग आपल्याला जाळत असतो आणि समोरच्याला काही फरक पडत नाही. प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करत बसलो तर आपलं अस्तित्वच हे स्वतःचं ओझं बनतं. श्रोतेहो, कधी दुर्लक्ष करणं, कधी सोडून देणं हे सुद्धा स्वतःवरचं प्रेम असतंय. जर आपल्याला मन हलकं ठेवायचं असेल तर सगळं मनावर घेणं हे थांबवावंच लागतं. श्रोतेहो, आयुष्य म्हणजे सततची लढाई नसून कधी कधी शांत माघारी असते. हसत पुढं जाणं म्हणजे पळ काढणं नसतं तर स्वतःची किंमत ओळखणं असतं. शेवटी श्रोतेहो, आनंद हा परिस्थितीत नसून ती स्वीकारण्याच्या आपल्या वृत्तीत असतोय. आणि श्रोतेहो, आणखी सगळ्यात एक गोष्ट महत्वाची, या जीवनाच्या प्रवासात ज्याच्यावर वेळ आली ना त्या माणसाला सगळं काही कळत असतं. त्या परिस्थितीतून तो कसा सावरतोय, तो कसा पुढं गेलाय. कारण बाहेरून पाहणाऱ्यांना फक्त त्यांचा निकाल दिसत असतो, पण आतले संघर्ष हे मात्र कोणालाच दिसत नाहीत. श्रोतेहो, रात्री झोप न लागलेलं लक्ष, मनात दाटलेली भीती आणि न बोललेली वेदना हे सगळं तो एकटा जगत असतोय. पण लोकांना मात्र विचार न करता नावं ठेवणं सोपं असतं. कोणाच्या वैयक्तिक आयुष्याची पार्श्वभूमी हे न समजता दोष काढणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं असतंय. श्रोतेहो, प्रत्येक निर्णयामागं काहीतरी कारणं असतात, काहीतरी मजबुरी असते आणि काही तुटलेली स्वप्न दडलेली असतात. जे बोलायला सोपं वाटतं ते जगायला किती कठीण असतं हे अनुभवाशिवाय कळत नाही. म्हणून श्रोतेहो, मत देण्याआधी माणूस म्हणून थोडं थांबणं हे गरजेचं आहे. सहानुभूती नसली तरी किमान शांतता मनात ठेवणं ही सुद्धा माणुसकीच असते. कारण शब्द जखम देतात, पण कधी कधी आयुष्यभराची खंतही देऊन जातात. स्वतःवर वेळ आली तेव्हाच कळतं की आधाराची एक नजर ही किती मोलाची असते. त्यामुळे कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यावर निकाल देण्याऐवजी समजून घेणं हेच खरं शहाणपण असतं. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शेवटी माणसाला मोठं काही नको असतं. मन शांत असावं आणि मागे वळून पाहताना अपराध भाव नसावा. सगळं बदलता येत नाही, पण स्वीकारता येतं. स्वीकारातूनच शांतीचा जन्म होतो. काही नाती नावानं ओळखली जात नाहीत, ती फक्त भावना म्हणून हृदयात राहतात. जगण्याचं बळ मोठ्या गोष्टीत नसतं, छोट्या आश्वासनात असतं. मी आहे या दोन शब्दात. थकलेले डोळेही स्वप्न पाहणं सोडत नाहीत. स्वप्न जिवंत असेपर्यंत माणूस जिवंत असतो. सगळं असूनही काहीतरी कमी वाटणं हीच अंतरीची पोकळी असते. ती फक्त प्रेमानंच भरून निघते. नाती म्हणजे ऊब आहे. पैसा थंडीपासून वाचवतो, पण नातं मन गोठू देत नाही. उशिरा मिळालेली मदत
ही उपयोगाची नसते. योग्य वेळी मिळालेली साथ आयुष्याचं वळण बदलते. शांत माणसं कमकुवत नसतात, ती खोल असतात. त्यांचं मौनच त्यांच्या वेदनांची भाषा असते. आयुष्य ओझं वाटतं तेव्हा नाही, जेव्हा ते एकट्यानं वाहावं लागतं. सोबत मिळाली की जड दिवसही हलकं होतात. निस्वार्थ मदत देवाला सुद्धा आवडते. नाव न सांगता दिलेला आधार आयुष्यभर आशीर्वाद बनवून राहतो. वेग वाढला, साधनं वाढली, पण माणूस हरवायला लागला. थांबून कुणाचं दुःख ऐकलं तर माणुसकी परत सापडते. अपमान हा ओरखड्यासारखा असतो, दिसत नाही पण आतून जळजळ करत राहतो. म्हणून माणसानं शब्द वापरताना माणूस लक्षात ठेवावा. प्रेमाचं खरं रूप बोलण्यात नाही, समजण्यात असतं. न बोलताही जे समजतात तेच आयुष्यभर सोबत राहतात. घर मोठं असलं तरी मनात अंधार असेल तर शांती मिळत नाही. मनाचं घर उजळलं की छोटी खोली ही स्वर्ग वाटते. सगळं मिळवण्याच्या धावपळीत माणूस मिळालेलं विसरतो. जे आहे त्यात समाधान मिळालं तर आयुष्य जिंकलेलं असतं. वय वाढलं की स्वप्न बदलतात. आकाश जिंकायचं स्वप्न शांत झोपेवर येऊन थांबतं. हेच आयुष्याचं खरं शहाणपण. काही त्याग कधी कोणाला दिसत नाहीत. आईचं, वडिलांचं, शांत माणसांचं, पण त्यागाची उष्णता संपूर्ण घर गरम ठेवते. काही शब्द हे औषधासारखे असतात. योग्य वेळी बोललेला एक साधा शब्दही कोणाचं आयुष्य वाचवू शकतो. माणसाची किंमत त्याच्या पदावर नाही तर पडल्यावर तो कसा उभा राहतो यावर ठरते. अडचणीतला संयमच खरी ओळख दाखवतो. अपेक्षा प्रेमातून जन्म घेतात, पण ओझं बनल्या की नाती दमायला लागतात. कमी अपेक्षा, जास्त स्वीकार हे नात्याचं गणित आहे. काही स्वप्न ही परिस्थितीमुळे थांबतात, ती संपत नाहीत. योग्य वेळ आली की ते पुन्हा श्वास घ्यायला लागतात. सगळ्यांसाठी जगताना माणूस स्वतःला विसरतो. कधीतरी स्वतःशी 2 शब्द बोललं तर मनाचं ओझं हलकं होतं. मरणाचं दुःख एका दिवसाचं असतं, पण विसरलं जाण्याचं दुःख आयुष्यभर बोचत राहतं. म्हणून जिवंतपणी माणूस म्हणून ओळख जपावी. आयुष्याच्या संध्याकाळी माणूस पैशाकडे नाही, माणसांकडे पाहतो. सोबत बसून शांतपणे ऐकणारा एक जरी माणूस असेल तरी आयुष्य अपूर्ण वाटत नाही.